टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पावसाळ्याला सुरुवात झाली त्यामुळे कोळी बांधवांच्या नौका ह्या समुद्राच्या किनाऱ्याला लागल्या, त्यामुळे सध्या मासेमारी बंद आहेत। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की माशांचं प्रजनन व्हावं त्यासाठी सुद्धा मासेमारी बंद केली जाते। मात्र कोळी बांधवांनी मासेमारी बंद केली त्याचा थेट संबंध सर्वसामान्य नागरिकांशी केलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांना मासे महाग झालेत, सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातले मासे गायब झाले, त्यामुळे नागरिकांना नाहक खर्च त्यांचा वाढलेला आहे। आपल्यासोबत शॉप चालक आहेत, त्यांना विचारू, सर ही सुरमई आहेत, आता हिचा काय भाव आहेत आणि काय सांगाल, कसे माशांचे दर वाढले, कुठले कुठले दर वाढले सांगाल? अच्छा, कारण आज पावसाळा सुरू झालेला आहे, समुद्राला भरती आलेली आहे। आमचे कोळी बांधवांच्या नाव नौका बंद झालेले आहेत, आतमध्ये बोटी जात नाही, मासेकऱ्यांची खूप याच्यामध्ये खाणारे जे मासेकरी खाणारे आहेत आमचे ठाण्याचे मुंबईचे, त्यांच्या खरंच खिशाला कात्री बसण्यासारखं आहे। कारण आम्ही ही सुरमई पहिले ही बीबी सुरमई आम्ही 500 रुपये किलोनी 600 रुपये किलोनी विकायचो, आता ही सुरमई 800-900 रुपये किलोच्या दराने झालेली आहे। परत आम्ही ही प्रॉन्स आम्ही मोठी प्रॉन्स आहे ही आम्ही 500 रुपये ते 600 रुपये किलोनी विकायचो, हीच आज 800 आणि 700 रुपये किलोनी झालेली आहे। ही छोटी प्रॉन्स आहे ही 400 रुपये किलोनी विकायचो, ही आज 500 रुपयांनी किलोनी झालेली आहे। आणि हा पापलेट आहे हे 250 ते 300 ग्रामचा पापलेट आहे, हे आम्ही 1200 रुपयाला विकायचो, तर आज हे 1600 ते 1400 रुपये किलोनी झालेले आहेत। म्हणजे आज ह्या पावसाळ्यामुळे आज खरोखरच मच्छी खाणारे आमचे सगळे ग्राहक बांधव मच्छी कोळ्यांचं आमचं आज या फिशमध्ये हा जिताडा आहे, हा जिताडा आम्ही 400 ते 500 रुपये किलोनी विकायचो, आज हा 900 आणि 800 रुपये किलोनी झालेला आहे। आज बघा हा 1 ते 1.25 किलोची हा चिंबोरी आहे, खेकडा आहे, क्रॅप आहे, हा क्रॅप आहे, हा क्रॅप आमचं 900 ते 1000 रुपयाच्या किलोने आम्ही विकत होतो, आज ते 1500 आणि 1600 रुपये किलोने विकतोय। कारण खरोखरच आज ह्या याच्या पावसाळ्यामुळे मासेकऱ्यांचं हालत होते, खाणाऱ्यांचे लोक गिराकांचे। आज हा आमचं रावस आहे, रावस आम्ही हा 500 रुपयांनी विकायचो, आज हा रावस 700 रुपयांनी जातो, 700 ते 800 रुपयांनी जातो किलोच्या भावाने। आज याच्यामध्ये महागाईमुळे बांगडा आहे, बांगडा हा 250 रुपये किलोनी विकायचा, आज बांगडा झालेला आहे 700 ते 600 रुपये किलोनी झालेला आहे। म्हणजे खरोखरच आज पावसाळ्यामुळे खूप दिक्कत झालेली आहे आमच्या कोळी बांधवांसाठी की मच्छी येत नाही म्हणून, मच्छी मार्केटमध्ये मच्छी खूप महागलेली आहे, म्हणून आम्हाला रिटेलमध्ये किंवा होलसेलमध्ये जरी आम्ही आणले तरी आम्हाला रिटेलमध्येच दराने विकावं लागतं। कारण असा भाव वाढलेला आहे की लोकांच्या पण खिशाला आपल्या गिराकांच्या कात्री बसल्यासारखं आहे। तरी पण मी माझ्या याच्यामधून मला 50 रुपये या 100 रुपये भेटेल ह्या दरानेच मी आज माझ्या वाय बाईट्स फिश तर्फे मी होलसेल दराचा रेट इथं ठाण्यामध्ये सरईमध्ये मी सेंट स्कूलच्या बाजूला सोनाली बिल्डिंग इथे मी चालू केलेला आहे। हा 1.5-2 महिने झाले मला चालू करून, पण चांगला मला प्रतिसाद ठाणेकरांनी दिलेला आहे। ठाणेकरांच्या बांधवांनी मी सर्व मार्केटपेक्षा माझा रेट फार कमी दराने मी विकतोय, आजही जरी महागली असले तरी पण मी ठाणेकरांना सांगतो की तुम्हाला ज्या रेटमध्ये जी मच्छी भेटतो त्याच्यापेक्षा 100-200 रुपयाच्या मागे मी कमी दरानेच विकणार आणि ते मी होलसेल दराने विकतो। आणि सुरमई मोठी आहे ती 1400 ते 1500 रुपये स्लाइस करून विकतो, ती स्लाइस आम्ही देतो आणि फ्री होम डिलेवरी आहे, नो चार्ज। माझी कुठे मुंबई ठाणे या पलीकडे सगळे म्हणजे ठाणे परत मुंबई नवी मुंबई या परत आम्ही डिलेवरी देतोय, ती फ्री होम डिलेवरी असते, न चार्जेस घेत आम्ही। आमची डिलेवरी मुलं आहेत, माझी वाय बाईट्स म्हणून ही फिश ॲप आहे, माझं फूडचं आहे, त्याच्या माध्यमातून मी हॉटेलला पण माझी मच्छी जाता असते, हॉटेल रेस्टॉरंटला आम्ही देत असतो, त्या रेस्टॉरंटचे पण आम्ही सप्लायर आहोत। आणि कस्टमर आमचे होलसेलमध्ये जर इथे न्यायला येतात त्यांनाही आम्ही 100 ते 50 रुपये किलोच्या मागे ठेवूनच फिश आम्ही आता विकतो। माशांची आता मागणी कमी झालीत का लोक महाग झाल्यामुळे? हो, खरोखरच महाग झाले, कारण गरिबांच्या खिशाला कात्री बसलेली आहे। कारण मच्छी खाणं गरीब कारण जास्त खात होता, कारण आज बोंबील बघा ना, बोंबील मला 300 रुपयांनी 200 रुपयांनी विकत होतं, आज बोंबील 700 रुपये किलोने झालेत। बांगडे महागलेत, बांगडे आज 500-600 रुपये किलोने झालेले आहेत, सुरमई आज 1000च्या वरती गेलेले आहेत। मग पापलेट यांचे तर विशेष वेगळा आहे, पापलेट हा आवडताच वस्तू आहे गिरायकांसाठी, त्याची किंमत 1400 आणि 1500 रुपये किलोने झालेली आहे। खरोखरच कात्री लागण्यासारखं आहे। जे मासे बघितल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी येतं, मात्र त्यांच्या किमती वाढल्यामुळे त्याच माशांनी सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडाचं पाणी पडवले।
कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.